आपकी अदालतमध्ये अभिनेते ओम पुरी यांच्यावर आरोप आहे की यांनी पर्सनल लाईफ मध्ये खूप गडबड केली आहे. उठा लवकर. कुठे कुठे पळत आहात तुम्ही? काय तुम्ही काय विचार केला? घाबरून गेलो मी. मला वाटतंय की तुम्ही साहस गोळा करायला गेला होतात. ओमपुरीजी, तुमच्या पर्सनल लाईफची गोष्ट करत होतो. तुमची आत्मकथा माझ्या जवळ आहे, जी तुमच्या पत्नीने लिहिली आहे. कोणत्या पत्नीने? तुमची दुसरी पत्नी नंदिता सी पुरी यांनी हे पुस्तक लिहिलंय. तुम्ही 250 फिल्म्स केल्या, 35 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहात. कधी तुमच्यावर कोणालाही छेडण्याचा आरोप नाही लागला. कुठल्या हिरोईनने तुमच्यावर आरोप नाही लावला. तुम्हाला या गोष्टीचे दुःख आहे की गर्व आहे? मला खूप आनंद आहे या गोष्टीचा. पण तुमच्या पत्नीने हे लिहिलंय. जेव्हा तुम्ही 14 वर्षांचे होता तेव्हा 55 वर्षांच्या मोलकर्णी बरोबर तुमचे संबंध होते. एक मिनिट. आता हे मला सांगा, मला 14 वर्षांच्या मुलाचा दोष आहे की 55 वर्षांच्या महिलेचा दोष आहे? चला, दुसरा दोष त्यांनी असा लिहिला आहे. जेव्हा तुम्ही 37-38 वर्षांचे होता तर एका कमी वयाच्या मोलकर्णी बरोबर संबंध होते. घ्या. कमी वयाची म्हणजे जी 5 वर्ष छोटी आहे ती कमी वयाची झाली? कमाल आहे यार. बघा, ती एकतर हे की ती मोलकरीण नव्हती माझ्यासाठी. माझे वडील 80 वर्षाचे होते आणि त्यांची देखभाल ती करायची. आणि माझे 3 भाचे, माझे भाऊ निरक्षर होते, 8वी पास होते आणि पंजाबमध्ये जो टेररिझम होता तो आपल्या पीकवर होता आणि त्यांना मी मुलांना तिथे घेऊन आलो होतो. एक 5वी मध्ये होता, एक 7वी मध्ये होता, एक 9वी मध्ये होता आणि मी शूटिंग करायला बाहेर जात होतो. कधी 10 दिवसांसाठी गेलो, कधी 15 दिवसांसाठी गेलो. तर ती घराची केअरटेकर होती आणि तिच्याशी माझे संबंध आले. मी विवाहित पण नव्हतो. विवाहित असतो मग तुम्ही म्हणता की हो अडल्ट्री. आता कशाची अडल्ट्री आहे? तुम्ही सांगा, अडल्ट्री आहे का यात? 37 वर्षांच्या माणसाला काही गरज नसते का? नाही, हे सगळं ठीक आहे. पोलीस डिवोर्सी. माझा त्यावर काही आक्षेप नाहीये. तुम्ही तर म्हणत आहात, आरोप लावत आहात तुम्ही. आरोप हा आहे की हे सगळं, या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये लिहायची काय गरज होती? आता हे तर तुम्ही त्यांना विचारा. त्यांना इथे बसवा. कारण तुमचं जे आयुष्य आहे खूप गंभीर आयुष्य आहे. मला तर अपेक्षा होती की तुमची आत्मकथा येईल, त्यातून तरुणांना प्रेरणा मिळेल, उत्साह मिळेल, चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. सर, असं आहे, मला गर्व आहे आपल्या आयुष्यावर. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवर मी कोणावर पाय नाही ठेवला आहे. आणि जर एखाद्या जागी अशी चूक झाली असेल, त्याचे मी मनापासून प्रायश्चित केले आहे. आणि चूक केल्याविना तुम्ही माणूस नाही होऊ शकत, तुम्ही देव बनून जाल. आणि दुसरी गोष्ट ही की पुस्तक किंवा माझे जीवन म्हणजे हे यात एवढी क्षमता होती की हे हिंदुस्थानाच्या प्रत्येक लायब्ररीमध्ये हे पुस्तक असते. माझे बालपण जे आहे ते तुम्ही विथ ऑल ग्रेट, ही इज अ लेजंड, ही इज अ जिनियस, चार्ली चॅप्लिनचे जे बालपण आहे तुम्ही वाचाल. त्यांची पण आई वेडी झाली होती, माझी पण आई वेडी झाली होती, पागलखान्यामध्ये होती.
त्यांनी पण गरिबी पाहिली होती, आम्ही पण गरिबी पाहिली आहे. खूप साऱ्या गोष्टी जुळतात. तर हे पुस्तक त्या लेव्हलचे होऊ शकत होते आणि होईल. कारण की हे दुसरे येईल आता. आणि अजून त्यात काही लपवले नाही जाणार यात पण, परंतु लिहिण्याच्या पद्धतीने की किती तुम्ही कोणत्या गोष्टीला क्रूड पण करू शकता आणि त्याला तुम्ही ग्रेसफुली पण म्हणू शकता. पण तुम्ही हे मान्य करता की तुमच्याकडूनही जीवनात काही चुका झाल्या आणि त्या चुकांचं तुम्हाला प्रायश्चित्त करायचं हो, बिलकुल आहे. बिलकुल आहे. जशी माझी माझी पहिली जी प्रेमिका होती, कारण की मी इतका डिले केला, की हां, थोडा वेळ पाहिजे करून ती बिचारी इतकी त्रासून गेली. देन शी वेंट अँड गॉट मॅरिड. सर, मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू इच्छितो. सर, आज तुम्ही बघता सलमान खानजी आहेत, शाहरुख खानजी आहेत, 50 वर्षांचे होऊन गेलेत, पण असे काही फिल्म्स बनवतायत. सर, तुम्हाला नाही कधी असं वाटलं का, की आपणही असं काहीतरी करावं, आपणही सिक्स पॅक्स बनवावेत? हे पॅक्स जे असतात ना, खूप प्रकारचे असतात. काही बाहेरील पॅक असतात, काही आतील पॅक असतात. माझे तर आतील आहेत. घुसून पहा तुम्ही. पॅकच पॅक आहेत. ते तर 6-8 ची गोष्ट करतायत. माझे तर 15-20 पॅक आहेत आतमध्ये. ते आतमध्ये अशा प्रकारे आहेत. पण हे खरं आहे की तुम्ही आता मल्लिका शेरावत यांच्याबरोबर फिल्म करतायत? यार, मी तर यांना सभ्य व्यक्ती समजत होतो यार. हे तर खूप खूप खतरनाक आहेत यार हे तर. हो, म्हणजे ती काही त्यात नाही, गडबड आहे. मल्लिका शेरावत गडबड आहे यांनी काय? म्हटलंय, आता ओम पुरी यांना किस करायला त्यांना खूप त्रास होतो. का? आता हे तर तुम्ही त्यांना विचारा, तुम्ही त्यांच्याबरोबर फिल्म करत आहात. नाही, परंतु यांनी तुम्हाला हे सांगितलं? नाही, हे वृत्तपत्रामध्ये छापलंय. मी आमंत्रण देतो मल्लिका शेरावतजींना की त्यांना जेव्हाही किस करायचे असेल, मी अंघोळ वगैरे करून उपस्थित होईल.